शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील औद्योगिक वसाहतीच्या बाह्य वळणावर आज दुपारी नृसिंहवाडीतील सांगलीकडे जाणाऱ्या 4 चाकीला अचानक आग लागली. अचानकपणे भले मोठे आगीचे लोट येत असताना रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गाडीचे दरवाजे ओढून काढून ड्रायव्हरसहित 7 जणांना बचाव कार्य करून त्यांना सुखरूपपणे बाहेर काढल्याची घटना घडली. दरम्यान बचाव कार्य झाल्यानंतर लगेचच वाहनाच्या इंधनाच्या टाकीचा स्फोट झाल्याने या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर शिरोळ येथील दत्तसाखर कारखान्याचे अग्निशमन दलाला पाचारण केलं. या पथकाने ही आग विझवली. मात्र अवघ्या 15 मिनिटात गाडी जळून खाक झाली होती. घटनेनंतर मादनाईक यांनी स्वतःची 4 चाकी बोलावून या कुटुंबाला कोल्हापूर येथे घरी पाठवलं. पुणे येथील मोनाली पाटील या आपल्या 2 मुलांसह आई, बहीण, बहिणीचा मुलगा आणि वाहनचालक असे मिळून रविवारी दुपारी नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून ते कवठेपिराण येथील पाहुण्यांकडे दुपारी निघत होते. यावेळी उदगाव येथील लक आकीवाटे औद्योगिक वसाहतीच्या बाह्य वळणावर आल्यावर या 7 सीटर वाहनाच्या इंजिनमधून धूर आणि जाळ आला. यावेळी गाडीचे ब्रेक फेल झाले. याच वेळी शेताकडे जाणारे सावकार मादनाईक आणि नागरिकांना ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी तातडीने ड्रायव्हर, 3 महिला आणि 3 मुलांना तातडीने बाहेर काढून बाजूला आणलं. इतक्यातच वाहनाच्या इंधनाच्या टाकीमध्ये भला मोठा स्फोट झाल्याने सर्वत्र आग लागली. नागरिकांनी शिरोळ येथील अग्निशमन दलाला पाचारण केलं असता आग विझवली. मात्र अवघ्या 15 मिनिटात हे वाहन जळून खाक झालं. ईश्वरपूर शहरातील गुन्हेगारीचा बंदोबस्त करत शहरातील नशेच्या गोळ्या विकणारी केंद्र उद्ध्वस्त करण्यासंदर्भात माजी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. येत्या काही दिवसात त्याचे परिणाम दिसतील असा विश्वास माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांनी उरण ईश्वरपूर येथील जाहीर सभेत बोलताना व्यक्त केलाय. सध्या पाण्याचा प्रश्न मोठा आहे, मात्र त्यातून निश्चित मार्ग काढू, काळजी करू नका असा दिलासाही त्यांनी नागरिकांना दिलाय. मनसेच्या महिला शहराध्यक्षा सौ करिश्मा स्वप्नील जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचा सत्कार करण्यात आलाय. या प्रसंगी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव, शहराध्यक्ष शहाजी पाटील, महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात प्रामुख्याने उपस्थित होते. जयंत पाटील पुढे म्हणाले, वाढती लोकसंख्या आणि पाण्याच्या गळतीबरोबर ज्यांच्या हाती सत्ता होती त्यांनी नवीन पाणी योजनेबाबत फारसं काही केलं नाही. मात्र मध्यंतरी नवीन पाणी योजनेचा प्रस्ताव दिलाय. त्याचा राज्याचे मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री आणि पाणीपुरवठा मंत्र्यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान आहे त्या योजनेतून अद्यावत तंत्रज्ञानाच्या आधारे गळती रोखणं आणि पाणीपुरवठा वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही लवकरच प्रभाग बैठका घेऊन नागरिकांशी संवाद साधत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. शहरातील कचऱ्यावर दिवसाढवळ्या दरोडा टाकण्याचं काम सुरू आहे. आर्थिक संकटातील महापालिकेला उत्पन्न वाढीची संधी असलेला कचरा प्रकल्प ठेकेदाराचे कोट कल्याण करण्यासाठी चालवला जातोय. ठेकेदार कंपनी कोटीत कमाई करत असून पालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकला जातोय. या प्रक्रिया कराराची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करावी आणि त्याच्या आर्थिक उलाढालीची श्वेतपत्रिका काढावी, त्याचे विशेष लेखापरीक्षण करून घ्यावे अशी मागणी भाजपचे नेते पृथ्वीराज पवार यांनी केली आहे. त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की सन 2022 ते 24 या कालावधीत महापालिकेत सभागृह अस्तित्वात असताना अनेक करार झाले. ते ठेकेदार हिताय, ठेकेदार सुखाय अशा स्वरूपाचे होते. महापालिकेची तिजोरी रिकामी राहिली तरी चालेल, मात्र या करारांनी दलालांचं उखळ पांढरं केलं. कायदेशीर पद्धतीने दरोडा टाकण्याची व्यवस्था उभी केली आहे. समडोळी आणि बेडक रस्ता हे दोन्ही घनकचरा प्रकल्प महापालिकेचे आर्थिक नुकसान करत आहेत. समडोळीत प्रत्यक्षात केवळ 8 ते 10 कोटी रुपयांची यंत्रसामुग्री उभारली गेली. प्रत्यक्ष मिळणारा फायदा कित्येक पटीने अधिक आहे. या प्रकल्पातून ठेकेदाराला दरमहा किमान 3 ते 4 कोटी रुपये आणि वार्षिक सुमारे 35 ते 40 कोटी रुपये निव्वळ नफा मिळतोय असा आमचा अभ्यास सांगतो. त्याची शहानिशा आयुक्तांनी श्वेतपत्रिका काढून करावी. सर्वात गंभीर बाब म्हणजे या प्रक्रियेसाठी होणारा बहुतांश खर्च महापालिका करते. ठेकेदाराला प्रत्यक्ष गुंतवणूक अत्यल्प असूनही प्रचंड आर्थिक लाभ मिळतो. करारच असा झालाय. त्यामुळेच महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप पृथ्वीराज पवार यांनी केला. भिलवडी येथे जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी सहेली आणि काकासाहेब चितळे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली वॉकथॉन स्पर्धा अत्यंत जल्लोषात आणि चैतन्यमय वातावरणात पार पडली आहे. फिटनेस आणि मनोरंजनाचा अनोखा संगम असलेल्या या उपक्रमात भिलवडी आणि परिसरातील 650हून अधिक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आरोग्याचा जागर केला. कार्यक्रमाची सुरुवात ओंकार रोकडे आणि त्यांच्या टीमने घेतलेल्या धमाकेदार झुंबा डान्सने झाली. वॉर्मअपसाठी सुरू झालेल्या या डान्समध्ये महिला इतक्या रंगून गेल्या होत्या की वॉकथॉन सुरू होण्यापूर्वीच भिलवडीत जणू एखादा डान्स फेस्टिवल सुरू असल्याचं चित्र दिसत होतं. भारती विद्यापीठाच्या फिजिओथेरपिस्ट टीमने महिलांना शारीरिक तंदुरुस्तीचं महत्त्व सांगून
स्पर्धेसाठी सज्ज केलं. त्यानंतर भिलवडी सेकंडरी हायस्कूल पासून भुवनेश्वर वाडीपर्यंत या धमाल वॉकथॉनला सुरुवात झाली. या संपूर्ण स्पर्धेचं मुख्य आकर्षण ठरल्या त्या 80 वर्षाच्या राजमती शेटबाळकरांची. त्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास पाहून उपस्थित तरुणींनीही त्यांचं विशेष कौतुक केलंय. या वॉकथॉनमध्ये वयोगटानुसार चुरस पाहायला मिळाली. 15 ते 40 वयोगटात सानिका अनिल कदम, 40 ते 50 वयोगटात वैशाली अनिल म्हेत्रे, तर 50 ते 60 वयोगटात कांचन आनंदराव धाबुगडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे 65 वर्षावरील वयोगटातही 125हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवून तरुणांना लाजवेल असा वेग आणि जिद्द दाखवली आहे. जागतिक जल दिनानिमित्त कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या वतीने कृष्णा नदीचं पूजन करण्यात आलंय. अलमट्टी धरणाची उंची वाढवल्याने महापुराचा धोका आहे, त्यामुळे पुराचा धोका नको असं साकडं कृष्णा माईला घालण्यात आलं. कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या वतीने कृष्णा नदी पाणी पूजनाचा कार्यक्रम झाला. अध्यक्ष अभिषेक दिवाण यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. नदी प्रदूषित होत असल्याने शासनाने याची गंभीरतेने दखल घ्यावी आणि त्यावर उपाययोजना आहेत त्या कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. तर नदीला येणारा महापूर हा नियंत्रित व्हावा, पाण्याचे योग्य नियोजन व्हावे अशी मागणी देखील केली. तर अलमट्टीने उंची वाढवण्याची केलेली तयारी पाहता पुन्हा पुराची भीती जाणवत असल्यामुळे आज नदीला साकडं घालण्यात आलं. यावेळी नदी प्रदूषण मुक्त न झाल्यास पुन्हा रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात आम्ही उतरू असा इशारा यावेळी देण्यात आलाय. यावेळी प्रभाकर केंगार, सचिन सगरे, सर्जेराव पाटील, ओंकार दिवाण, गोपाल मर्दा, मोहन चुरमुले, कविता लीला राठी, प्रेमलता पंपालिया, शोभा पंपालिया, धारणा ओझा, अर्चना अग्रवाल, शांता लाहोटी, प्राध्यापक राजकुमार मगदूम, पंकजकुमार जाधव आणि प्राध्यापक प्रकाश केंगार, सोमनाथ पवार आदी जण उपस्थित होते. सांगलीतील प्रथियश अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अजित अण्णासाहेब शिंदे म्हैसाळकर यांचे वयाच्या 70व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी सामाजिक वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वर्गीय अजित शिंदे म्हैसाळकर हे इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशनचे माजी अध्यक्ष होते. तसेच पश्चिम विभागीय इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनचे अध्यक्षपदी त्यांनी भूषवलं होतं. श्री अण्णासाहेब शिंदे म्हैसाळकर चॅरिटेबल ट्रस्टचे ते संस्थापक अध्यक्ष होते. म्हैसाळकर शिंदे रुग्णालय आणि पीजी इन्स्टिट्यूट संस्थापक संचालक होते. 40 वर्षांपासून समाजाची सेवा करणारे उत्साही आणि समर्पित अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी डॉक्टर निलिमा शिंदे, मुलगा डॉक्टर रविराज शिंदे, सून डॉक्टर तन्वी शिंदे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन बुधवार दिनांक 25 मार्च रोजी सकाळी 9 वाजता सांगली अमरधाम येथे होणार आहे. सातारा जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी नाट्यमय घडामोडी घडल्या. महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळाले. मंत्री शंभूराजे देसाई यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. साताऱ्यातील सत्तेच्या नाट्यमय घडामोडीचा तसेच मित्रपक्ष असलेला भाजपाचा आता शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आलाय. सांगलीतील बाळासाहेब ठाकरे चौक येथे संतप्त शिवसैनिकांनी एकत्रित येत भाजपचा निषेध केला. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदाची निवडणूक होती. मंत्री शंभूराज देसाई यांना अपमानास्पद वागणूक दिली. लोकशाहीचा गळा यंत्रणेने घोटला आहे. भाजपने कोणत्याही स्तराला जाऊन सत्ता मिळवायची हा एक कलमी धंदा चालू केलाय. राज्यामध्ये जरी मित्रपक्ष असला तरी राज्यात जी भाजपची वागणूक आहे ती निषेधार्ह आहे. मित्रपक्ष असून सुद्धा आम्हाला त्रास देण्याचं काम सुरू आहे. याला रस्त्यावर उतरून जशास तसं उत्तर देऊ असा इशारा यावेळी देण्यात आलाय. शिवसेनेचे नेते हरिदास लेंगरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात शिवसैनिक, माथाडी कामगार यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनात भाजपच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. विश्रामबाग चौकात असलेल्या अतिशय वर्दळीच्या बस स्टॉपवर कवटेमंकाळ बसमध्ये बसणाऱ्या महिलेचे पर्समध्ये ठेवलेले 2,17,450 रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा उचलत हातोहात लंपास केले. सदर चोरीची घटना ही बुधवारी सायंकाळी 5 ते 6:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी नंदा राजेंद्र पाटील यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली. नंदा पाटील या आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील विद्यानगर येथे राहतात. बुधवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास नंदा पाटील या कवटेमंकाळला जाण्यासाठी नेहमीच गजबजलेल्या विश्रामबाग बस स्टॉपवर आल्या होत्या. सायंकाळी 5 ते 6:30 वाजण्याच्या सुमारास कवटेमंकाळ बसमध्ये बसत असताना गर्दीचा फायदा उचलत अज्ञात हल्लेखोरांनी चोरट्यांनी खांद्यावर अडकवलेल्या पर्सची चैन उघडून त्यात ठेवलेले सोन्याचे गंठण, कानातील 3 टॉप्स,
असा एकूण 2,17,450 रुपयांचे दागिने हातोहात लंपास करत पोबारा केलाय. पुढे गेल्यानंतर नंदा पाटील यांच्या निदर्शनास सदर चोरीची घटना आली. त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.